येई येई पंढरीनाथ चरणावरी ठेवीन माथा, मरणाही अधीराहिलो मरोणी, मग केले मनी होते तैसे, आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवाया वीण। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे। अभंग 3 चरणांचा असून तुकोबरायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तनाच्या आरंभी एक परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। भाविक मायबापू हो, आज आपल्या मौजे मंगरुळ या नगरीमध्ये, मंगरुळ या गावी कल्लेश्वर महादेवाच्या कृपेनं आपल्या गावातील मंगरुळ नगरीतील कैलासवासी भानुदासराव दिगंबर मनाळे, कैलासवासी भानुदासराव दिगंबर मनाळे अर्थात तात्या यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या निमित्तानं, श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कैलासवासी भानुदास दिगंबर मनाळे तात्या यांचे बंधू श्री विश्वनाथ दिगंबर मनाळे, बंधूच आहेत ना, श्री विश्वनाथ दिगंबर मनाळे, तसंच त्यांचे सुपुत्र श्री माधव भानुदास मनाळे, म्हणजे कैलासवासी भानुदास दिगंबर मनाळे तात्या यांचे सुपुत्र श्री माधव भानुदास मनाळे, तसंच कैलासवासी भानुदास दिगंबर मनाळे यांचे नातू श्री स्वप्नील माधव मनाळे, श्री वैभव माधव मनाळे, कुमारी श्रद्धा माधव मनाळे आणि समस्त मनाळे परिवार मंगरुळ यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आहे। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल। भाविक मायबापू हो, आई वडिलाच्या सेवेसारखं महान पुण्य जगात दुसरं कोणतंही नाही। भक्तवर्य पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, त्या पुण्याईमुळेच परब्रह्म पांडुरंग विटेवर येऊन उभा राहतात। मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र सुद्धा वडिलांच्या आज्ञेचं पालन करण्याकरता 14 वर्षाचा वनवास स्वीकारतात। नाभाग राजानं आपले वडील नभग महाराज यांची सेवा केल्यामुळे 1000 वर्षापासून सिद्धीला न जाणारा यज्ञ सिद्धीला जातो। एवढंच नाही तर रामायणाचा आरंभ ज्या श्रावण बाळाच्या कथेतून होतो, आपल्या आंधळ्या म्हाताऱ्या मायबापाला एक कावड बांधून एका पारड्यात आई एका पारड्यात वडील बसून घेऊन जातो। तो बाळ श्रावण मातृपितृ भक्त आहे। ज्ञानोबराय वर्णन करता, सकळ तीर्थांची धुरे जी एका माता पितरे, तिये सेवे सिकीर शरीरे लोन कीजे। सर्व तीर्थांचं तीर्थस्थान म्हणजे माता पिता, म्हणून आई वडिलाच्या सेवेसारखं महान पुण्य नाही। जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करावी। जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ दानधर्म करावा, पुण्यकर्म करावं। श्राद्ध करणं, पुण्यतिथी करणं हे अत्यंत पुण्यफलप्रदायक आहे। ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या सेवेचं काय फळ हे स्मृतिकारांनी असं सांगितलंय, अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनाः चत्वारि तस्य वर्धन्ते
आयुर्विद्या यशोबलम. आपल्या वाडवडिलांची सेवा केल्यानं आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल म्हणजे सामर्थ्य वाढतं. हे 4 प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होतं. पुण्यतिथीच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी 1 शीत अन्नदान केलं तर 1000 शीत दान केल्याचं पुण्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबरा या अभंगाद्वारा आपल्या आत्मस्थितीचं प्रतिपादन करत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणतीही गोष्ट एखाद्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय ती कल्याणकारक होत नाही, शुभ फलप्रद होत नाही, हितावह होत नाही, मंगलकारी होत नाही, टिकत नाही. त्याच्याकरता एका प्रक्रियेतून जावं लागतं, एका चाकोरीतून जावं लागतं. जर चाकोरीतून नाही गेलात, प्रक्रियेतून नाही गेलात तर जे काही लाभ प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाहीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रक्रिया काय असावी, कशी असावी हे भिन्न भिन्न आहे, हे वेगवेगळं आहे. पण प्रक्रियेतून गेल्याशिवाय फलद्रूपता नाही. कोणतीही गोष्ट असू द्या, त्या प्रक्रियेतून जाणं गरजेचं आहे, म्हणजे मग ते फळाला येतं. कोणतंही फळ पाहिजे असेल, सफलता पाहिजे असेल तर एका चाकोरीतून, एका नियमातून, एका प्रक्रियेतून त्याला जावं लागतं. त्याच्याशिवाय फळप्राप्ती नाही. काय, कशामुळं असं घडतं, त्याला शास्त्राचा मोठा आधार आहे. जर तुम्ही एखाद्या प्रक्रियेतून गेलाच नाहीत, ना त्याचा लाभ प्राप्त होतो, ना त्याचं महात्म्य कळतं, ना त्याचं स्थिरत्व आपल्याला कळतं. एखादी गोष्ट टिकण्याकरता त्या प्रक्रियेतूनच जावं लागतं. एखादी गोष्ट फलद्रूप होण्याकरता तुम्हाला त्याचा वास्तविक लाभ व्हावा असं वाटत असेल तर प्रक्रियेतूनच जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. बघा, आपण गहू खात असतो. काय खातो? गहू. गहू खातो की नाही खात आपण सांगा? खातो ना. बरं, गहू कसे खायचे? गव्हाच्या पोत्यात हात घालायचा, मुठभर गहू घ्यायचे आणि गहू खायचे, असंच ना? नाही ना. मग कसे खातो बरं? गव्हाच्या पोत्यात हात घालून मुठभर गहू घेतले आणि खाल्ले, असं होतं का? असं होत नाही. मग खाण्याची पद्धत आहे. त्याचं आधी दळण करावं लागतं, खडे काढावं लागतात, निसावं लागतं, फटकावं लागतं सुपात घेऊन. मग त्याचं दळण करावं लागतं, पीठ दळून आणावं लागतं. आणलेल्या पिठामध्ये योग्य प्रमाणात पाणी, योग्य प्रमाणात मीठ घालून व्यवस्थित त्याचा उंडा करावा लागतो. केलेला उंडा लाटावा लागतो, लाटून त्याला आकार गोल द्यावा लागतो. दिलेला आकार तव्यावर घेऊन नीट भाजावा लागतो. भाजताना त्याला तेल लावायचं की नाही लावायचं ठरवायचं. व्यवस्थित भाजून बाजूला निघाल्यानंतर जी चपाती किंवा पोळी तयार होते ती आपल्या खाण्यायोग्य आहे. बरोबर आहे ना? का त्याच्याशिवाय असे खातो का गहू? बरं, नुसत्या कोरड्याच्या फक्या मारतो का? तुकोबाराने सांगितलं फकेची मारावे, असं तर होत नाही ना. त्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय गहू खाता येतात का? तुम्हाला प्रमाणच सांगतो महाराजांचं. उदकाग्निधान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामान ये, एका विन एक कामान ये, एका
एकाविन एक कामान ये उदक अग्नी धान्य झाल्या विन पाक एकाविन एक कामान ये एकाविन एक कामान एकाविन एक कामान उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक उदकाग्नी हरी हरी घडे पाक हो उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एकाविन एक कामान ये एकाविन एक कामान ये एकाविन एक कामान ये हरी उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक एकाविन एक कामान ये एकाविन एक कामान एकाविन एक कामान उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एकाविन एक कामान ये बर पाणी पाहिजे स्वयंपाकाला त्याच्याशिवाय स्वयंपाक होईल का पाणी पण पाणी किती पाहिजे केव्हा पाहिजे अग्नी पाहिजे पण केव्हा पाहिजे शिजल्यानंतर जर अग्नी तसंच सुरू ठेवलं शिजायचं शिजलं अग्नी सुरूच राहिला काय होईल शिजल्यावरी जाळ शिजल्यावरी जाळ हरी शिजल्यावरी जाळ शिजल्यावरी जाळ वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे ते मूळ वाया जायाचे मूळ वाया जायाचे मूळ वाया जायाचे मूळ वाया जायाचे मूळ ऐसा वारावा तो श्रम ऐसा वारावा तो श्रम ऐसा वारावा तो श्रम ऐसा वारावा तो श्रम नाही अतिशयी काम 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 शिजल्यावरी जाळ तुकोबराय सांगतात वाया जायाचे ते मूळ ऐसा वारावा तो श्रम नाही अतिशयी काम शिजल्यानंतर जाळ सुरू ठेवणं योग्य नाही वाया जात बर शिजल्यावर पाणी वताव का वरून आता वरण तयार झालं सगळं झालं वरून एक जगभर पाणी टाक प्रमाण पाहिजे त्याचा नियम आहे त्याची चाकोरी आहे त्याची प्रक्रिया आहे ते तसंच घडावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला खाता येत नाही हे जसं स्वयंपाकाच्या बाबतीत झालं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तसंच आहे प्रक्रियेतून गेल्याशिवाय कोणतीच गोष्ट सफळ होत नाही दुसरं उदाहरण टोपलभर माती घ्या आणि मातीमध्ये एक घागरभर पाणी होता आणि सकाळून ओतलेलं पाणी दुपारी या आणि दुपारून त्याच्यातलं पाणी प्या पिता येईल का राहील का पण तीच टोपलभर माती घेतली उदाहरण त्या टोपलभर मातीमध्ये पाणी मिसळलं व्यवस्थित तुडवून चिखल केला केलेला चिखल कुंभारदादांनी व्यवस्थित त्याचा गोळा तयार केला आणि तो गोळा त्या चाकावरती ठेवून जर त्याला व्यवस्थित आकार दिला आणि दिलेल्या आकारापासून एक माठ तयार केला आणि तो माठ त्या आव्यामध्ये घालून नीटपणे भाजला भाजल्यानंतर तो माठ ते मडकं पूर्ण भाजल्यानंतर बाहेर काढलं आता त्याच्यात पाणी ओतून ठेवा
दुपारी नाही 4 दिवसांनी आलं तरी पाणी मिळणार की नाही? माठ म्हणजे काय? मातीच ना, आतून बाहेरून मातीच. समजा तो माठ फोडला तरी मातीच होते ना, पण मातीत पाणी ओतल्यावर ते पाणी प्यायला येत नाही, पण माठात ओतल्यावर कसं काय पिता येतं? कारण माठाची माती एका प्रक्रियेतून गेली आहे. आधी चिखल झाला, मग त्याला गोळा केला, त्या गोळ्याचा आकार दिला, आकाराला व्यवस्थित भाजला अग्नीत, ही प्रक्रिया घडली, तेव्हा त्याला माठ म्हणतात की नाही? विठ्ठल 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 विठ्ठल. प्रकृतीमध्ये ह्या प्रक्रियेला फार महत्व आहे, प्रोसेसला फार महत्व आहे. ही प्रक्रिया नाही घडली तर फळ नाही. मग कल्याणप्रदता नाही, मंगलप्रदता नाही, हितावहता नाही, स्थिरता नाही. प्रक्रिया घडावी लागते. तिसरं उदाहरण सांगतो, कळायले ना माझी भाषा? जड जात असलं तर सांगा. तिसरं उदाहरण सांगतो. कापूस माहिती आहे की? लावलाय का? मंगरुळला कापूस आहे का? नाही, नाही का? पण माहित तर आहे की कापूस वेचून घरी आणल्यानंतर त्या कापसाचा ढीग लावलेला आहे, अंगावरचा सदरा काढून ठेवला आणि कापसाच्या ढिगातला कापूस उचलून अंगाला चिटकवला. असा अंगाला कापूस चिटकवला, त्याचं नाव शर्ट आहे का हो? सदरा आहे का त्याचं नाव? मग कसं करावं लागतंय? त्याची प्रक्रिया आहे. त्या कापसातलं बीज आधी बाजूला काढावं लागेल. सदरा म्हणजे कापूसच. सदरा म्हणजे कॉटनचं शर्ट म्हणजे काय हो? कापूसच की. पण त्याची क्रिया प्रक्रिया बघा. आधी त्याचे बीज बाहेर काढावे लागतील. कापसाचे बीज काय म्हणतात त्याला? सरशी, सरकी. सरकी ती बाजूला सरकते म्हणून तिचं नाव सरकी. ती आधी बाजूला काढायची. नंतर त्या कापसाचा धागा तयार करायचा. काय तयार करायचा? धागा. तो धागा असा लांबणीचा काढायचा आहे. केलेल्या धाग्यापासून तागा बनवायचा म्हणजे कपडा. तो कपडा तुम्हाला किती पाहिजे? 2.5 मीटर पाहिजे, 3 मीटर पाहिजे, 5 मीटर पाहिजे का 15 मीटर पाहिजे? माणसाला तर लागत नाही 15. जेवढं पाहिजे तेवढं फाडून घ्या. एखाद्या शिंपी दादांकडे जा, त्यांना विनंती करा, आमचं माप घ्या. नंतर ते माप घेतात. ते असं माप सरळ घेत नाहीत. ते आता नेहरू शर्ट, गुरु शर्ट घालता ना, हात वर करा, कमरेत किती आहे, गळा किती इंच आहे, हे ह्याला काय म्हणतात? भाई. भाई म्हणजे हाताची भाई बरं का. भाऊ ह्या शब्दाचा अर्थ भाई नाही, हाताची भाई. त्याचे काय माप आहे ते म्हणतात. हात पुढं करा, हात खाली घ्या, निगा बाहेर. म्हणजे माप घेणं झाल्यावर निगा बाहेर. काय असं आहे ना. नंतर तुम्ही सदरा घातला अंगात, आहे कापूसच, पण प्रक्रिया झाल्याशिवाय होतो का? विठ्ठल 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 विठ्ठल. बरं, मंगरुळकर ऊस लावता का नाही? ऊस आहे ते का? नाही ते आहेत ते का? बरं, आता काय करायचं? शेतात जायचं, 2-4 भाले तोडायचे ऊसाचे, त्याचं वरचं कट करायचं. ते वरचं काय राहते? वाढ. वाढ वर वाढलेलं म्हणून त्याचं नाव वाढ. ती काढून टाकायचं, बुडाचे मुळा काढून टाकायच्या. मधला भाला व्यवस्थित इतकाली कांडे करायचे. हो का? घरी आणायचे. एक डबा घ्यायचा स्टीलचा, त्याच्यात भरून ठेवायचे. पाहुणे घरी आले की बचकभर घ्यायची साखर त्या डब्यातली ऊस भरलेल्या, आणि चहा करायचं. चालते की नाही का? मग साखर कशापासून तयार होते? हा, ऊसापासून. मग ऊसाचे असे एवढाले कांडेमध्ये ठेवल्यावर होत असेल की? होईना का? कस काय? त्याच्यावर प्रक्रिया केल्याशिवाय होत. त्याच्यासाठी कारखाने आहेत. मी काही कधी जाऊन पाहिलं नाही कारखान्यात. मध्ये जायचा योगच आला नाही. कशी बनते आहे की, पण काहीतरी प्रक्रिया आहे का नाही? पण गुळाचं बघितलो,
आपल्याकडं थळ म्हणतात, कुणी गुऱ्हाळ म्हणतात. तुम्ही काय म्हणता? गुऱ्हाळ का थळ? ऊसाचं गुऱ्हाळ म्हणा, थळ म्हणा. त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. त्या अगोदर त्या चरखात घालायचं, त्याचा रस काढायचा, काढलेल्या रसातला मळ बाजूला काढायचा, स्वच्छ रस एकीकडे काढायचा. तो रस ते गोल काय असते मोठं कढाई त्याच्यात ते घ्यायचा, त्याच्या खाली अग्नी पेटवायचा आणि तो सारखा पेटलेला राहू द्यायचा. त्याच्यासाठी एक स्पेशल माणूस असतो अग्नी लावण्याकरता. काय पोस्ट आहे त्याची? जाळ लाव्या. हा नाही का? जाळवे पोस्ट आहे ती. त्याला सारखं जाळ लावणं तेच टिकून ठेवावं लागते. मध्ये बंद पुढे देऊन जमत नाही बरं का. त्याच्यानंतर ती एक जण धार बघायला राहते गुळाची, कसं आल्याय, गुळ बरोबर निघायलाय का, त्याची एक पोस्ट राहते. काय म्हणतात त्याला? गुळ लाव्या, गुळव्या. बरं ते कोणतं करायला? गुळवे एक पोस्ट आहे. त्यानं व्यवस्थित बघताय, चाचणी बघताय. तुका म्हणे माझं कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. ते बरं त्याच्यात बी संपलं नाही, पुन्हा त्या साच्यात घालावं लागते. 5 किलोचा डाग आहे का? डागच म्हणतात की तुमच्याकडे का ढेप म्हणता? वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव. ढेप आहे, डाग आहे. एका ठिकाणी तर डलीच म्हणतात त्याला, एका भागामध्ये डली म्हणतात ह्या गुळाच्या ढेपेला. त्या आकारात आता काही लहान आकार पण आलाय त्याच्यामध्ये. 1 किलोची, अर्धा किलोची, पाव किलोची. परवा तर मी ते उगा एवढालच बघितले बघा, छटाकची. हा ते पण निघालंय. ते खूप आहेत प्रकार, खूप प्रकार. त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय गुळ होतो का? विठ्ठल 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 विठ्ठल. एका नियमातून, एका प्रक्रियेतून, एका चाकोरीतून गेल्याशिवाय. आता जे खाणीतून कच्चं सोनं काढलं जातं की नाही, ते जसंच्या तसं जर बाजारात आणलं त्याला कोणीच घेणार नाही. त्या सोन्याचं सुद्धा शुद्धीकरण करावं लागतं, त्याची प्रक्रिया आहे. खदानीतून निघालेलं जे कच्चं सोनं आहे, सोनं कुठून निघतं? कुठून निघतं? पृथ्वीच्या पोटातून बरं का. भूगर्भेस्मिन् कांचनम संभवात. शास्त्र सांगतं सोनं कुठून निघतं? भूगर्भेस्मिन् कांचन संभवात. कांचन म्हणजे सोनं. पृथ्वीच्या पोटातून खनितून काढलं कच्चं सोनं, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. आणि जेव्हा ते बरोबर 15.5 ज्याला ज्ञानोबराय म्हणतात, सोन्याला पंधर म्हटलेलं ज्ञानोबराने. 15.5 म्हणजे प्युअर सोनं. 15.5 सोन्याला एक नाव ज्ञानेश्वरीमध्ये भांगार असं पण आहे बरं का. भांगार म्हणजे पण सोनं. आपण भंगार म्हणजे भंगार म्हणतो, भंगार नाही, भांगार म्हणजे सोनं. ऐका, कांचन म्हणजे सोनं, हाटक म्हणजे सोनं, हाटक म्हणजे सोनं. त्याच्यानंतर हेम म्हणजे पण सोनं, हेमालंकृतम म्हणजे सोन्याचे अलंकार. नावं खूप आहेत पुष्कळ शास्त्रामध्ये, मी तेवढं काय काढत बसत नाही. पण कच्च्या सोन्यावर प्रक्रिया करून जेव्हा पिवळं धम्मक 24 कॅरेट होतं तेव्हा त्याला भाव येतो. आणि एक सांगतो ऐका, सोनं शुद्ध आहे की नाही ह्याची सुद्धा प्रक्रिया एकच आहे, त्याला अग्नीत घालावं लागतं. लोखंडाला कधी अग्नीत घालायची गरज आहे का? तुम्ही लोखंड विकत घ्यायला गेलो म्हणताव का अग्नीत घालून बघू द्या, पण सोन्याला अग्नीत घातल्याशिवाय शुद्धी. श्रेष्ठाचं जीवन एवढं अवघड असतं. श्रेष्ठांचं जीवन असं आहे की अग्नीतून गेल्याशिवाय पर्यायच नाही. सगळ्यात श्रेष्ठ धातू सोनं, पण परीक्षा अग्नीशिवाय. अग्नीशिवाय पघळतं का? आणि ते पघळल्याशिवाय कळत नाही त्याचे किती टंच भरते, त्याची किती प्युरिटी आहे. 22 कॅरेट आहे का 24 कॅरेट आहे, काय त्याची शुद्धी. काही जण 24 कॅरेट म्हणून 18 कॅरेट तुम्हाला देतात. आपल्याला काय माहिती कोणता आहे ते, त्याची परीक्षा आहे. त्या अग्नीत घालून त्याची प्रक्रिया केल्याशिवाय जसं अग्नीची त्या सोन्याची शुद्धी कळत नाही, त्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं.
आणि ते पातळ सोनं झाल्याशिवाय त्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही, पर्याय नाही. प्रक्रिया केल्यावर लोखंड तेच, विळा त्याच्यापासूनच बनतो, हातोडी त्याच्यापासूनच बनते. ऐका, मारतूल त्याच्यापासूनच बनतो, अहो त्याच्यापासूनच कोयतं बनतं, सगळे तलवार लोखंडाचीच आहे, नाही असं नाही, पण त्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. जशी जशी प्रक्रिया, जसा जसा आकार दिला जाईल तसे तसे नावन, तसं तसं कार्य वेगळे. हे प्रक्रियेचं महात्म्य आहे का? प्रक्रियेतून गेल्याशिवाय काहीच उपलब्धी नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणती गोष्ट प्रक्रिया केल्याशिवाय होत नसते. आता हा मृदंग आहे, हा काय आहे? मृदंग. ह्याच्यामध्ये काय काय आहे? मृदंगामध्ये दोनच वस्तू आहेत, एक लाकूड आणि दुसरं चामडं. वादी म्हणजे पण चमडा, पान म्हणजे पण चमडं, आणि शाईची खालची जी पुडी आहे ती सुद्धा चमडा, आणि मध्ये आहे ते लाकूड. पण असंच पडलेला चमडा ना असंच पडलेलं लाकूड, त्याचं नाव मृदंग होतं का? त्याच्यासाठी प्रक्रिया आहे बरं का. त्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय कोणतीच गोष्ट हितावह नाही, फलप्रद नाही. तुम्हाला ते करावं लागेल, त्या प्रक्रियेतून जावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही घडत नसता. त्या संस्कारांना ग्रहण करावं लागेल, त्या गोष्टी स्वीकाराव्या लागतील, अंगी बांधवाव्या लागतील, तरच तुम्हाला त्याच्यातून पुढे जाता येईल. उद्धाराचा मार्ग सोपा होईल, सुलभ होईल, सोयीस्कर होईल, पण ते करावं लागेल कार्य. जरा बारकाई नाही का माझी भाषा काय आहे ते, त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. एकदा भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये, प्रसंग खूप गोड आहे, लक्ष द्या. भगवान कृष्ण वृंदावनामध्ये बासरी वाजवतात, फार गोड बासरी आहे. किती मधुर बासरी नंद नंदनाची, वृंदावनी वाजते रे, किती मधुर बासरी नंद नंदनाची, वृंदावनी वाजते. आणि ही बासरी फार गोड आहे कृष्णाची. संतांनी पण वर्णन केलंय, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे, मज पाहता भासती यादव राजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. बासरी वाजवतात कृष्ण. बासरीचा ध्वनी अनहत नाद आहे. ध्वनी दोन प्रकारचे असतात, एक आहत नाद आणि दुसरा अनहत नाद. अनहत ध्वनी योगी लोकांना समाधी अवस्थेत ऐकायला मिळतो. योगशास्त्रामध्ये 5 अंग बहिरंग साधन आहेत, 3 अंग अंतरंग साधन आहे. निर्बीज समाधी परम अंतरंग साधन आहे. त्रयमंतरंगम पूर्वेभ्यः तदपि बहिरंगम निर्बीजस्य. अंतरंग साधन कोणतं आहे? धारणा, ध्यान आणि समाधी. बहिरंग साधन कोणतं आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार. धारणा महत्वाची आहे. देशबंध चित्तस्य धारणा. एकाच देशामध्ये चित्ताला कोंडवणं. ध्यान काय आहे? तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम. एक ताण वृत्ती प्रवाह चालणं म्हणजे ध्यान. समाधी म्हणजे काय? तदेवार्थ मात्र निर्भास स्वरूप शून्यमिव समाधी. योगशास्त्रकारांनी समाधीचं सूत्र सांगितलं. आणि कशाने समाधी प्राप्त होते तर समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात. ईश्वर प्रणिधानाने. आणि क्रियायोगाच्या व्याख्यातही ईश्वर प्रणिधान शब्द येतो. क्रियायोग कशाला म्हणतात? तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानि क्रियायोग. तप, स्वाध्याय आणि ईश्वराचं प्रणिधान, ईश्वराचं अनुसंधान, त्याचं नाव क्रियायोग आहे. आता समाधी अवस्था 2 प्रकारची. एक सबीज समाधी आणि दुसरी निर्बीज समाधी. त्याला सविकल्प आणि निर्विकल्प असंही म्हणतात. त्या सबीज समाधीचे 4 प्रकार आहेत. वितर्कानुगत सबीज समाधी,
विचारानुगत सबीज समाधी, अस्मितानुगत सबीज समाधी आणि आनंदानुगत सबीज समाधी. आणि त्या आनंदानुगत सबीज समाधीच्या पुढे गेल्यावर निर्बीज समाधीमध्ये आपला प्रवेश आहे. आता आनंदानुगत सबीज समाधीमध्ये त्या योगी महापुरुषाला 10 प्रकारचा ध्वनी ऐकायला मिळतो. पहिला ध्वनी आहे घंटानाद, दुसरा ध्वनी आहे शंखनाद, तिसरा ध्वनी आहे भेरीनाद, चौथा नाद आहे मृदंगनाद, पाचवा ध्वनी आहे बासरीचा नाद, वेणुनाद. समाधी अवस्थेत सबीज समाधीच्या आनंदानुगत सबीज समाधी किंवा आनंदानुगत सविकल्प समाधी या प्रकारात जाऊन जर तुम्हाला वेणुनाद ऐकायचा असेल तर तो किती कठीण आहे. पण त्या वृंदावनातल्या गोपिकांना, गोवळ्याच्या पोरांना, गोपाळांना सहजच ती बासरी ऐकायला मिळते. हे त्यांचं केवढं भाग्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बासरी वाजवायला लागले कृष्ण की वातावरण कसं तयार होतं बघा. वारा शांत शांत होतो, पाण्याचा खळखळाट होत नाही, यमुना शांत वाहते, पक्ष्यांचा किलबिलाट शांत होतो. एवढंच नाही तर देवता लोक विमान घेऊन आकाशातून उभे राहतात कृष्णाची बासरी ऐकण्याकरता. ऋषीमुनी ध्यान आणि समाधीची साधना सोडून देतात आणि त्या भगवंताच्या ध्यानामध्ये स्थित होतात, त्या बासरीच्या ऐकण्यामध्ये लीन होतात, तल्लीन होतात. ही तल्लीनता, ही एकाग्रता होते आणि कृष्ण बासरी वाजवतात. धन्य आहेत ते लोक ज्यांना बासरी ऐकायला मिळाली. एका दिवशी कृष्णाची बासरी वाजवायची वेळ झाली. बासरी वाजवायचं ठिकाण ठरलेलं आहे. एका वडाच्या झाडाखाली उभे आहेत. वटवृक्ष तरोर मूले, हो, एक ओटा तयार केलेला आहे. ओट्यावर उभे राहत. ओटा माहिती आहे ना? ओटा म्हणजे जिथं बसल्यावर वट राहते त्याचं नाव. एक नवीन व्याख्या. वडाच्या झाडाखाली गोलाकार केलेलं बांधकाम बसण्याकरता त्याचं नाव ओटा. त्या ओट्यावर कृष्ण उभे राहतात. यमुनेचा काठ इकडून यमुना वाहते, इकडं गायी चरतात. कृष्ण बासरी रोजचं काम आहे. हातात बासरी घेतली आणि बासरी वाजवण्याकरता त्रिभंग मुद्रा, त्रिभंग देहुडा ठाण मांडियले, त्रिभंगाकृतिम म्हणजे बघायचं इकडं, बासरी अशी धरायची, शरीर इथं आणि हा पाय इकडं ठेवायचा, असा हा उचलायचा, इकडं ठेवायचा. अशी बासरी लय अवघड आहे. अजून जरा जास्त केलं तर मीच पडायचो. ते कृष्णाला जमतं बरं का. त्रिभंग मुद्रा. रोज बासरी घेतली हातात, आता वाजवणार आहेत, ऐकणारे यायलेत सगळे, गवळणी येत आहेत तिकडून. पण वाजवायच्या आधीच एक गोपाळ पळत आला आणि म्हणला, कृष्णा बासरी थांबवाकडे. म्हणले का? गायी गेल्या ती तिकडं, सगळं सुखरूप कसं चलल, काय तर अडचणीत आहे गे. म्हणले मग सापडच ना झाल्यात, तुम्ही चला. म्हणले बासरी, म्हणले ठेवा इथंच, आता गडबड आहे, चला. तुम्ही संघ घेतला की बासरीच्या छंदात राहतो, चला. कृष्णाने बासरी ओट्यावर ठेवली. कुठं? वडाच्या झाडाच्या खाली. आणि कृष्ण गेले तिकडं. कुठं? गायीकड. बासरी वडाच्या झाडाखाली. गवळणी आल्या. आलेल्या गवळणी बघतात तर वडाच्या झाडाखाली कृष्ण नाही. आज बासरी वाजवणारा नाही, पण बासरी मात्र आहे. गवळणी बासरीच्या जवळ आल्या आणि जवळ येऊन बासरीला बोलायला लागल्या. काय म्हणतात गवळणी? ऐक ना बासरी, खर तर आम्हाला तुला बोलायची इच्छा नाही, मनात नाही, पण तरी पण बोलाव पण वाटते. कारण आम्ही तुझी ईर्ष्या करतो, जळतो आम्ही तुझ्यावर. का म्हणशील तर ऐक. आम्ही माणूस 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, डोळे, कान, नाक, हात, पाय, त्वचा, जीभ सगळं, पण तरीही आम्ही कृष्णाच्या इतक्या प्रिय होऊ शकलो नाही जेवढी तू प्रिय झालीस. जेवढी जवळीक बासरी तुला मिळाली, जेवढं सानिध्य तुला मिळालं, जितकी प्रीती कृष्णाची तुला मिळाली तेवढी आम्हाला मिळत नाही, ह्याची ईर्ष्या आहे ग. किती भाग्य आहे तुझं.
कृष्णाच्या ओठांचा स्पर्श तुला होतो. सुष्ठु चुंबितम आधरामृत स्पर्शनम. आधर म्हणजे ओठ, ओठांचा स्पर्श होतो. ते कमरेला खोतात, पण कमरेला खोवलं तरी त्यांच्या हृदयापर्यंत पोचते. अशी उंच असते ना बासरी, इथवर येतीस त्यांच्या हृदयापर्यंत. त्यांची हृदय वल्लभा झालीस. आणि नवल असं आहे की कृष्ण स्वतःचा श्वास तुझ्यात घालतात, त्यांचा प्राण तुझ्यामध्ये उतरतो. तू त्यांची प्राण वल्लभा झालीस, प्राणधारिणी झालीस. केवढं भाग्य आहे तुझं. कोणतं पुण्य केलंस, कोणती साधना केलीस, कोणतं तप केलंस, काय केलंस सांग. जिथं आम्ही कमी पडतो आणि तू त्यांची इतकी प्रिय झालीस, एकदा सांग आम्हाला. त्या गवळणी कुणाला म्हणतात? कुणाला? बासरीला. आणि बासरीनं उत्तर द्यायला सुरू केलं. बासरी म्हणते, ऐका ना, पहिली गोष्ट तर माझी ईर्ष्या करू नका, जळू नका. मी सांगते काय केलं ते. मी लाकडाच्या कुळात जन्मले. अहम काष्ट कुलोत्पन्नाः. काष्ट म्हणजे लाकूड, बासरी म्हणजे काय हो? लाकूडच आहे की. काष्ठाच्या कुळात जन्मले. पण कृष्णाकडे येण्याच्या आधी पहिली गोष्ट तर मला माझं कुळ सोडावं लागलं, गोत्र सोडावं लागलं, याती सोडावं लागली. बहीण भाऊ आई वडील सगळ्याचा त्याग करावा लागला. वेळूच्या झाडावर, तुम्ही वेळूच म्हणता का बांबू म्हणता, काही म्हणा, त्याच्यावरती ती फांदी आली होती. ती कापून काढली का नाही बाजूला? बोला ना. मग तिचं कुळ गोत्र सुटलं का नाही? आता भाऊ कोण? त्याच्या बाजूची फांदी. बहीण कोण? छोटी फांदी. आई कोण? ज्या मोठ्या फांदीवर इकडं फांदी फुटली ती. बाप कोण? ते बुड, त्याच्या मुळा. सगळं सोडावं लागलं का नाही? बोला ना. सोडलं. पुन्हा सांगितलं, मला आतून नीट पोंग केलं, कोरलं, मध्ये जाळी राहू दिली नाही, काही राहू दिलं नाही. याचा अर्थ माझे विकार सगळे घालवले. काम वासना, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष हे सगळं काढून टाकलं, आतून पोंग केलं. मला उकळत्या पाण्यात घातलं. ते वैराग्याचं पाणी आहे. मला नीट शिजवलं. त्याच्यानंतर माझ्यात छिद्र पाडले 7. हे 7 छिद्र म्हणजे ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, पदार्थ भवानी, आसनशक्ती आणि तुर्यगा. त्याच्यात फक्त तुर्यगा नावाचंच एक छिद्र आहे, समाधी अवस्था. त्याच छिद्राला कृष्णाच्या ओठाचा स्पर्श होतो. समाधी सिद्ध महापुरुषालाच कृष्णाचा स्पर्श आहे, उग कुणालाही नाही. जे तुर्यगेवर पोहोचलेत, जागृती स्वप्न सुषुप्तीत नाही, तुर्यगेवर पोहोचलेत, तिथं कृष्णाचा स्पर्श आहे. आणि मी हलकी झाले ग. कोण म्हणते? बासरी. कुणाला म्हणते? मी खूप हलकी झाले. हलकी झाले म्हणजे माझा भार नाही, भार नाही म्हणजे माझा अहंकार नाही. हा विचारुणी अहंकारू सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे. आपुली स्वस्ती सहजे आपण केली. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. मग तो जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. अंतरीचे विषम जाड, येऊ पुढे न द्यावे. हलकी झाले. आणि ऐका, कृष्णाच्या ओठापर्यंत पोहोचल्यावर माझं वैशिष्ट्य ऐका. कृष्ण प्राण देतात ना मला, मान्य आहे. त्यांनी कमी फुंकर घालतात आणि मी जास्त वाजत राहते. त्यांचं गुणगान करत राहते, त्यांचं महात्म्य वाढवते आणि मी माझा मोठेपणा करत नाही. बासरी म्हणलं की कृष्ण आठवतात, बासरी म्हणलं की कृष्ण आठवतात. मी माझ्यासाठी वाजतच नाही, त्यांच्या भक्तांसाठी राहते. ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः. मी माध्यम आहे, मी साधन आहे, मी सेवक आहे, त्यांची सेविका म्हणून राहते. कधी मालकीयत करायला जात नाही. त्यांनी वाजवलं की मग वाजते, ठेवलं की मी जशास तशी राहते. मी हट्ट करत नाही.
मी सर्वस्वी समर्पित आहे, संपूर्ण शरणागत आहे आणि कृष्ण प्रेमामध्ये स्वतःला समर्पित करून टाकलंय म्हणून कृष्णाच्या एवढं जवळ आहे. बाकी तुमची इच्छा असली तर करा माझी ईर्ष्या. गवळणींनी हात जोडले, मान खाली घातली आणि सांगितलं, बासरी तू खरंच भाग्यवान आहेस, तुझी साधना महान आहे, तुझं तप श्रेष्ठ आहे. कधी कोणत्या जन्मात आम्हाला संधी मिळाली तर आम्हाला ही बासरी होता आलं तर आमच्या जीवनाची धन्यता होईल ग. विठ्ठल 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 विठ्ठल. भाषा कळते ना माझी. आता पुढं काय झालं त्या कथेत, कथा सांगायला काय माझा पिंडच कथा करायचा आहे, त्याच्यामुळे 2 मिनिटात सांगतो. कृष्ण परत आले गाई घेऊन. हो तोपर्यंत गवळणी गेल्या होत्या. बासरी उचलली, कमरेला खोली आणि गायींच्या मागे कृष्ण गेले. कुठं कुठं गेले? गाई घेऊन संध्याकाळी कुठं गेले? गोकुळाला गेले. पुढं काय झालं? काही नाही, आराम. विठ्ठल 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 बासरी सहज बनते का? बोला ना. एका प्रक्रियेतून गेले. ती कोणती प्रक्रिया राबवली बघितलं? हे अध्यात्म आहे. ह्या चाकोरीतून, ह्या प्रक्रियेतून गेल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. बरं जाऊ द्या. आता ज्या महिलांचं, ज्या माता माऊल्यांचं वय 60-65 आहे, त्यांना एक नवीन पदवी आली. येतच असते. कोणची हो? बोला ना. सासूबाई. ही सासूबाई जी पदवी आहे ती डायरेक्ट मिळते का हो? त्याच्याकरता कुणाची तरी पहिल्यांदा बायको व्हावं लागतं. बायको झाल्यानंतर कुणाची तरी सून व्हावं लागतं. सून. कारण सून झाल्याशिवाय सासू होता येत. डायरेक्ट सासूचं सर्टिफिकेट जर मिळत असेल तर आताच्या पुरी किती गर्दी करतात. मी सून म्हणून नाही, येतानाच सासू होऊन आले हे सर्टिफिकेट. ते काय टायपिंगचा कोर्स आहे का? कुणाची तरी सून व्हावं लागेल, कुणाची तरी आई व्हावं लागेल. नीट ऐका. ज्याची आई झाली त्याला सांभाळून मोठं करावं लागेल आणि जेव्हा ते मोठं होईल तेव्हा त्याचं लग्न करावं लागेल आणि लग्न झाल्यानंतर त्याची बायको जेव्हा घरी येईल मुलाची, तेव्हा तुम्हाला कोणती पदवी मिळते? सासू. म्हणजे सासू व्हायचं तरी सुद्धा एका प्रक्रियेतून जावं लागतं, त्याच्याशिवाय होता येत. विठ्ठल 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 विठ्ठल. आता एखादे महाराज गुरु झाले. कसे झाले? आभाळातून पडले का? आभाळातून गुरु येतो का? त्यांना कुणाचा तरी शिष्य व्हावं लागेल. शिष्य झाल्यानंतर श्रद्धेनं निष्ठेनं त्यांच्याकडून विद्याभ्यास करावा लागेल. त्यांचे आशीर्वाद मिळवावे लागतील. ती विद्या फळाला यावी लागेल आणि त्या अध्यात्म विद्येद्वारा जगताचा उद्धार करण्याची गुरूंची आज्ञा व्हावी लागेल. त्यावेळेसच ते गुरु होतात. ज्ञानोबराय म्हणत नाहीत मी गुरु आहे, नेहमी निवृत्तीदास म्हणतात. मी निवृत्तीनाथाचा शिष्य आहे, त्यांचा सेवक आहे. जरा ताकद दे. मी त्यांचा शिष्य आहे, मी त्यांचा सेवक आहे. हीच भाषा ज्ञानोबरांची आपल्याला सापडते. का? कारण शिष्य झाल्याशिवाय गुरु होत नाही. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 निर्धार वर्म चुकू नये. निर्धार वर्म चुकू नये. निष्काम निश्चळ
निश्चळ विठ्ठली विश्वास निर्धार हे वर्म चुकू नये निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास कोणती गोष्ट प्रक्रियेतून गेल्याशिवाय सिद्ध होत नाही, त्याचा लाभ होत नाही, कल्याणकारी होत नाही, मंगलकारी होत नाही. ऐका, त्याच्याकरता एका प्रक्रियेतून जावं लागतं. मी आतापर्यंत देव मिळवण्याबद्दल काही बोललो नाही, पण ज्याला कुणाला देव पाहिजे असेल त्याला सुद्धा एका प्रक्रियेतून जावं लागतं, एका चाकोरीतून, एका नियमातून जावं लागतं. तो देव मिळवण्याकरता ज्या प्रक्रियेतून जायचे ती प्रक्रिया कोणती आहे त्या अभंगाच्या पहिल्या चरणात मरणादी मरून जावे तुम्ही मरणाही आधी राहिलो मरुनी असं म्हणा. आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी मरणाही आधी राहिलो मरोनी. बोला टाळ वाजवा मग केले मानी होते तैचे आता तुम्ही पहा आमुचे नवाना आता तुम्ही पहा आमुचे नवाना आता तुम्ही पहा आमुचे नवाला आता तुम्ही पहा आमुचे नवाला. मग केले मानी होते मग केले मानी होते तैसे